नसेल माझं म्हणणं एकच मिनिट एक मिनिट ऐका सर, आमच्याकडे 27 का असेल, तुमच्याकडे नसेल तर दुसरं कुणाकडून घ्या, मागून घ्या. बाहेरूनच मागून करायचे काय? एक मिनिट टॅली करा तुम्ही. हो साहेब, तुमचं ऐका ना, BU2 मॅच होत आहे, पण हे CU युनिट का मॅच होत नाही सर? मग हे तर हा कॉलम हा जर मॅच होत आहे, झेरॉक्स मध्ये पानात बदल होऊ शकतो, इकडचं इकडे इकडचं इकडे झेरॉक्स मध्ये तुम्ही 25 दिलंय साहेब. बरं ऐका ना, तुम्ही काय केलं माहिती का? मी सांगतो, तुम्ही इथलं मी सांगतो आणखीन काय केलं ते. इथे आमचे वार्ड क्रमांक लिहिलेले आहेत आमच्या ओरिजिनल यादीवरती, ते तुमच्या याच्यात खुराप आहे. इथे तुम्हाला दिसतंय का कुठं साईडला? एक लक्षात घ्या, आपण सुशिक्षित आहोत सर्व. तुम्ही कसे काय एक लक्षात निष्काळजीपणा तुमच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. याच्यामध्ये हेही बघा, माझं म्हणणं हेही बघा की बाकीच्या उमेदवारांकडे जे 25च्या याद्या आहेत त्याच्यामध्ये हे चुका सापडल्यात का? तुमच्याकडे सापडल्यात, बाकीच्यांकडे सापडल्यात का? बाकीच्यांकडे कुणाकडे सापडले नाही. प्रभाग 25 12 नंबरला पण चेक करा. हे पहिल्याच याच्यात झालेला विषय हा सर, पहिल्याच याच्यात झालेला विषय, पहिलेच पण दाखवतो आम्ही प्रभाग 25 लिहिलेलं. मीडिया समोर नाही मॅडम, आमचं इलेक्शनचं काम चालू आहे, मीडियाला बाईट. पण सर तुम्ही फक्त लॉ अँड ऑर्डरचं बघा ना सर, आमचं काय म्हणणं, इलेक्शन कमिशन आम्ही बघू ना. ऐका 2 मिनिट. सर रिपोर्ट झाला त्याशी आम्हाला काही घेणं नाही. ही जी यादी आहे ही कायदेशीर लोकशाही मार्गाने, ह्यांच्यावर एकट्यावर निवडणूक आयोगावर विश्वास नको म्हणून निवडणूक प्रतिनिधी त्यांच्या समोर पंचनाम्याने ही यादी तयार झाली. आणि ह्याच्यामधलं आता तर साहेबांच्या म्हणण्यानुसार जे नंबर दाखवतात ते एकही मशीन मॅच होत नाही. त्यांनी तर ह्याच्याविषयी त्यांनी आम्हाला तो रिपोर्ट दाखवावा, सगळी प्रोसिजर दाखवावी आणि मग आमचं ऑब्जेक्शन रिटर्न मध्ये सस्टेन करावं आणि प्रोसिजर पुढची चालू करावी. सर तुम्हाला आलं लक्षात? तयार करते एक कागद पेन द्या तुम्ही तयार केलं वाईट का नाही, तुला तयार करून देते नीट व्यवस्थित. आहे फक्त कन्फ्युजन क्लिअर. आणि तुम्ही म्हणले नंतर पाण्यात येईल सर, तर नंतर पाण्यात येईल ही प्रोसिजर नाही. आमचा अर्ज फेटाळा. अहवाल केला तो तुम्ही तुम्ही आतमध्ये चौघांनी बसून अहवाल काय केला तो आम्हाला कसं काय कळणार आहे? आमचं मशीन ऐका, तुमचं कॅमेरासमोर बोलून झालं. हे तयार करा. 2 मिनिटं काय मध्ये बोलू. त्यांना सांगतो, कुणाला सांगू? पुण्याला पण सांगतो. प्रतिनिवडणूक अर्ज मशीन बदललेलं आहेत. ज्या मशीनची यादी आम्हाला दिली पंचनाम्याने ती वेगळी आणि ही वेगळी आहे. ते सगळे एक्सप्लेन करा. ते सर ऐका ना, 2 मिनिटं तुम्ही बोलू नका. आता तुम्ही अर्धा तास तरी बोलले ना. नाही, माझी तुम्हाला रिक्वेस्ट काय सर, तुम्ही लॉ अँड ऑर्डर फक्त हे करा, तो तुमचा रोल आहे. आमचा निवडणूक आयोगाचा आमचा मतदार लोकशाही कुणी जर लॉ ऑर्डर मेंटेन नाही केली दोन मिनिटं होल्ड करा. त्याच्यामध्ये 2 मिनिटं होल्ड करा. त्यांना लीड नका करू का, त्यांना 2 मिनिटं होल्ड करा. मला सांगितलं जो रिपोर्ट आहे अहो तो तुमचा एकटा कमिशनिंगचा रिपोर्ट नको, मला जी यादी लोक त्यावेळेस होती ना, सर्वांना बोलवलेलं तिथे होतं. दाखवा आमच्या साहेब. ही यादी आले आम्हाला नाही त्याला आम्ही काय करतो? हो सर, ही या यादीला आम्ही नाही प्रत्येक गोष्ट प्रूफ दिलेली मी स्वतः प्रतिनिधीने सर उमेदवारांचा. बरं सर, उमेदवारांच्या प्रतिनिधी हे काम बघणं असतं. पोलिंग एजंटला उमेदवाराचा प्रतिनिधी सही तर बसू शकत ही नाही. यादी बरोबर आहे की साहेबांनी नाही? सहीची यादी दिली. खरं का खोटं आहे? ऐका ना, थांबा. ही जी ह्या आरओ साहेबांनी सहीची यादी पंचनाम्याने आम्हाला दिली, ह्या मशिनी कुठं आहेत ह्या प्रश्नाचं दाखवा बरं, ऐका ना. मशिनी. साहेब मी काय या म्हणतो, मशिनी थांबा, दाखवा. थांबा, थांबा. सर, तुमची बघा, तुम्ही वेगळ्या मशिनी तुमच्या ती यादी आमची आहे, त्यामध्ये मग ही यादी त्याच्यानंतर काल बूथवर ज्या काही गेल्या त्या मशीन सगळ्या टॅली होत आहेत. तुमचे लोक तिथं होते, त्यांच्या सह्या त्या ठिकाणी आहेत. कमिशनला जी मशीन झाली ती आणि त्या मशीन टॅली होत आहे. आता दुसरं महत्त्वाचं, त्या ज्या आहेत याद्या 3 प्रभागाच्या 3 आहेत, त्यामध्ये तुमचा कुठलं पेज कुठे लागलं हे मला सांगता येणार नाही. त्याच्याही पुढे ही यादी बॉर्फ आहे का काय हेही मला सांगता येणार नाही. माझ्याकडली जी यादी आहे ती टॅली होते. बरं, ठीक आहे. एकाच प्रश्नाचं सर, तुम्ही इथं प्रभाग 25 लिहिलंय, तुमचा हा शिक्का आहे. जर मतदारांनी जर समजा हे असा फोर्स केला असेल तर पोलीस त्याच्यावरती गुन्हा दाखल करतील. तुम्ही जे मॉर्फ म्हणला त्या तुमची सही आहे, ते पण आपल्या हँडरायटिंग एक्सपर्टला जाईल, ही तुमची सही का नाही. बातमी म्हणजे थोडक्यात.